सोयाबीनचे शासकीय दरापेक्षा अधिक दर झाल्यानंतर आता पुन्हा दरामध्ये घसरण होत आहे. त्याला कारण असं आहे, की भारत आणि अमेरिका शेतीविषयी जो झालेला करार आहे, तर त्याच्यामुळं कुठेतरी आता व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपण पाहू शकतात का मी आत्ता लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका व्यापाऱ्याच्या गोडाऊनवर या ठिकाणी आलेलो असून, या ठिकाणी जर बघितलं तर गेल्या 4-5 दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर जे होते, तर ते ₹5,800 पर्यंत म्हणजे शासकीय दर जो होता तर तो ₹5,465 होता. त्याच्यापेक्षाही अधिक दर झालेले होते. मात्र कुठेतरी भारत-अमेरिका करारामुळे आता सोयाबीनचे दर जे आहे तर ते आता खाली येत असल्याचं पाहायला मिळत आहेत. आज लासलगाव बाजार समितीमध्ये साधारण 90 वाहनांमधून सोयाबीन या ठिकाणी विक्रीसाठी आलेली होती आणि एकंदरीत बघितलं तर ह्या सोयाबीनला जे आहे तर ते ₹5,300 जास्तीत जास्त तर सरासरी ₹5,200 तर कमीत कमी जे आहे तर ते ₹4,500 पर्यंत इतका दर मिळालेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडून एकच मागणी होत आहे, की शासकीय सोयाबीनचे दर जे आहे तर ते ₹6,000 करा, जेणेकरून व्यापाऱ्यांना ₹6,000 पर्यंत सोयाबीन खरेदी करावी लागेल. उमेश पारीख, टी9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.